माझ्यापेक्षा चांगलं बोलू शकतात की सावंतवाडीला खरी ओळख कोणी दिली असेल तर आमच्या ह्या राजघराण्याने दिलेली आहे, राजघराण्याने दिली आहे. तेव्हा कदाचित आम्ही राजकारणामध्ये पण नसू, पण सावंतवाडीच्या प्रत्येक गरजा, सावंतवाडीची प्रत्येक गरज ओळखून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सगळ्या बाबतीमध्ये कोणी नियोजन केलं, कोणी पहिला विचार केला, कोणी पहिला विचार केला की माझ्या ह्या सावंतवाडीमध्ये दर्जेदार शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे, हे सर्वात पहिला विचार कोणी केला असेल तर ह्या राजघराण्याने केलेला आहे. या राजघराण्याने केलं. आरोग्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रत्येक बाबतीमध्ये ह्या लोकांनी, या राजघराण्यांनी दूरदृष्टी ठेवून आमच्या ह्या शहराला पुढच्या 25-50 वर्ष अगर आम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, आमच्या सामान्य जनतेच्या गरजा भागवायच्या असतील, तुम्हाला तुमच्या आमच्यासारख्या आत्ताच्या भावी पिढीला एक चांगलं राहण्यासारखं शहर द्यायचं असेल तर ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी अगोदर झालेली प्लॅनिंग आहे, त्याच्या अगोदर झालेला विचार आहे. तेव्हा ना तुमची मतं हवी होती, ना काय अपेक्षा होत्या, ना काय राजकारण होतं. फक्त एकच विचार की राजघराणं म्हणून आम्ही आमच्या लोकांसाठी, जनतेसाठी आम्ही काय करू शकतो, त्यांच्या मूलभूत गरजा कसा भागू शकतो, अन्य शहरांच्या तुलनेत आमच्या सावंतवाडी शहराला आम्ही काय काय देऊ शकतो, हा फक्त साधा विचार त्यांनी केला आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला अनुभवायला भेटतायत. त्यांनी